अभिजित दिपकेंवर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। शाई फेक करणारी महिला ताब्यात आहे। शाई फेकीचा प्रयत्न झाल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झालेले होते। दिल्लीतल्या जंतर मंतरवर हा गोंधळ पाहायला मिळालाय। अभिजित दिपकेंच्या आक्रमक पाऊल उचलल्यानंतर कुटुंबीय आई वडील मात्र तीव्र नाराज आहेत। अभिजित दिपकेंची चिंता वाटत असल्याचं पालकांचं म्हणणं आहे। ते सरकारांना माहिती, त्यांना कशाचा अहंकार आहे ते त्यांना माहिती ना। त्यांनी असंही नाही की राजीनामा नसता दिला, फक्त सीट जरी त्यांना दुसरा मंत्री ठेवला असता तरी पोरांना वाटलं असतं की नाही बाबा एक तरी ऐकलं आमचं, की नाही त्यांना राजीनामा दिला पण दुसरा मंत्री दिला त्या ठिकाणी। त्यांना दुसरं द्यायचं होतं ना कोणतं तरी मंत्रीपद। मग पण लेकरा आज 1 महिन्यापासून परेशान आहे, तिथं न खाता पिता परेशान होता, तर एवढं लेकराची तरी काळजी करायला पाहिजे होती ना सरकारने। हो ना, आज त्यांनी आमरण उपोषण घेतलंय ना। हो जाणार ना आम्ही, आज बघू त्याचं काय होतं, तर आम्ही उद्या रविवारी जाणार ना। मग तुम्ही पण उपोषणाला बसणार? हो बसणार त्याच्यासोबत, लेकरासाठी तेवढं तर करावंच लागणार ना। आता वेदनादायक काय नाही, काय नाही, मुलगा उपोषणाला बसला त्याच्यामुळे थोडा त्रास होतोय। त्याला उपोषणाची सवय नाही, तो काही मुरलेला राजकारणी नाही, तो एक जस्ट एक शिक्षण कंप्लीट करून भारतात आलेला भारताचाच एक नागरिक आहे। तो जसं सोनम वांगचूक सरांना त्यांनी अचानक रात्री सकाळी उचलून नेलंय, आता ते त्याच्यावर काय ट्रीटमेंट करतायत काय नाही माहित नाही मला, कारण यांची नियत काय चांगली नाही। यांनी ज्या अर्थी उचलून नेले, यांना काय तिथे दिल्ली आणि ते त्यांचं काय जंतर मंतर काय असं 300-400 किलोमीटर नव्हतं, जास्तीत जास्त 3-4 किलोमीटरवर असेल, तर त्यांनी तिथं जायला पाहिजे होतं, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती। तर त्यांनी चिरडण्याचा प्रयत्न केला, चिरडलं म्हणता येत नाही पण चिरडण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।